जर पॉझिटिव्ह विचार केला ना तर तुमच्यासोबत पॉझिटिव्हच घडेल. मंडळी, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. जर चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अजून बेल आयकन प्रेस करा. कारण जर तुम्ही बेल आयकनला प्रेस केलं तर तुम्हाला सगळे नोटिफिकेशन भेटून जाईल. तर मित्रांनो, मी हे चॅनल 5 सप्टेंबरला चालू केलं. मी व्हिडिओ 6 सप्टेंबरला टाकला. आज व्हिडिओ टाकून 3 महिने झाले आहे. अजून माझे 130 व्हिडिओ टाकून झाले आहे यूट्यूब. अजून माझे 40 सबस्क्रायबर झाले आहे. तर फ्रेंड्स, माझं ना अजून एक चॅनल होतं पहिलं, त्याच्यावरती 50 सबस्क्रायबर होते. पण त्याच्यावरती व्ह्यूज खूप कमी यायचे. तर त्याच्यामुळे मी त्या चॅनलवर व्हिडिओ टाकायचं बंद केलं. अजून मग मी मम्मी पप्पाला बोललं, मम्मी पप्पा मी माझं दुसरं चॅनलही करू का? मम्मी पप्पा बोलले नको. मम्मी पप्पानी मला अलाउड नाही केलं, कारण की जर मी जास्त टाईम त्याच्यात घेतला व्हिडिओ बनवण्यात तर माझं स्टडीमधून जरा लक्ष जाणार. त्याच्यामुळं मम्मी पप्पांनी इग्नोर केलं. आणि फ्रेंड्स, ॲक्च्युली ना माझे 3 महिन्यात ना 46 सबस्क्रायबर झाले. मी 46 सबस्क्रायबर. तर थँक्यू सो मच. आणि असंच सपोर्ट असू द्या तुमचा. थँक्यू सो मच. 3 महिन्यात माझे 46 सबस्क्रायबर. पप्पांना नाही बोलत होते, कारण की पप्पाला वाटलं की जर आरोहीने जास्त टाईम त्याच्यात टाकला व्हिडिओमध्ये तर तिचं फोकस स्टडीमधून जाईल. तर त्याच्यामुळे पप्पा नाही बोलले. फ्रेंड्स, पहिलं मी काय करायची, रिकाम्या वेळात ना मी टी व्ही बघायची, मोबाईल बघायची, अजून टाईमपास करायची. पण जेव्हापासून मी व्हिडिओ बनवायला लागली ना तर माझा टाईम जातो, पण मी टाईमपास आणि माझं टी व्ही मोबाईल वगैरे बघणं कमी झालं. तर फ्रेंड्स, तुम्ही ना एकदा संदीप महेश्वरी सरचे व्हिडिओ बघा. त्यांचे खूप मोटिवेशनल व्हिडिओ असतात. हा एक व्हिडिओ बघा, खूप मोटिवेशनल. तर फ्रेंड्स, मी हा व्हिडिओ फास्टमध्ये दाखवते, कारण की व्हिडिओवरती ना कॉपीराइट येतो त्याच्यामुळे. स्मार्टफोन है तो अगर उस स्मार्टफोन में आप कैमरे को ऑन करो, आप अपनी रिकॉर्डिंग करो और उस रिकॉर्डिंग को YouTube पे अपलोड करो, तो कुछ पैसे मिलते हैं. अपना एक रूटीन बना लेते हो कि साल में 365 दिन है, मेरे को 365 वीडियोस डालनी है 5-5 मिनट की. इसमें आपने क्या किया, लेकिन एक बात पक्की है, 1 साल बाद आपकी जो कम्युनिकेशन स्किल है वो जो 1 साल पहले थी उससे 1000 गुना बेटर हो जाएगी. YouTube पे सक्सेस मिलेगी नहीं मिलेगी कुछ नहीं कहा जा सकता, लेकिन आपकी कम्युनिकेशन स्किल बेटर हो जाएगी. व्हिडिओमध्ये ना संदीप महेश्वरी सर बोलताय की तुमच्याकडे मोबाईल तर आहे व्हिडिओ बनवायला आणि त्याला पैसे पण लागत नाही. रोज एक व्हिडिओ टाकला तर एका वर्षात 365 व्हिडिओ बनवू शकतात. अजून त्यांनी आपली कम्युनिकेशन स्किल वाढेल. अजून फ्रेंड्स, मी जेव्हा हा व्हिडिओ बघितला ना तर मला इन्स्पायर झाली मी, की मला याच्यावरतूनच आयडिया आलं की मी व्हिडिओ बनवायचं ठरवलं. मी इन्स्पायर झाली. आणि फ्रेंड्स, बाकीचे जे बघा यूट्यूबर आहे, मला ना स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे. मला ना एवढं नीट बोलता नाही त्यांच्यासारखं, हळूहळू शिकतीये. तर मला ना मला स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे. तर फ्रेंड्स, कोणाला माहिती आहे की तुम्हाला पुढे जाऊन सक्सेस भेटणार का नाही, कोणालाच माहिती नाही. पण मी तुम्हाला 100% सांगते, तुम्ही जर हार्डवर्क केलं, जास्त हार्डवर्क केलं तर तुम्हाला लाईफमध्ये कधी ना कधी सक्सेस भेटणार म्हणजे भेटणार. माझ्यामध्ये ना कॉन्फिडन्स मला अजून आणायचा आहे, की स्टेजवरती 1000 लोकांसमोर बोलायचं. मला कॉन्फिडन्स अजून आणायचा आहे. हे बघा, पब्लिक प्लेसवरती पण ना मी व्हिडिओ बनवायसाठी घाबरत नाही, कारण की काय होणार नाही, कोण फक्त बघणारच नाही ना आपल्याकडे. लोक थोडी ना आपल्याला काय करणार नाही. आपल्याला बिलकुल भ्यायचं नसतं असं पब्लिक प्लेसवरती वगैरे व्हिडिओ वगैरे बनवायला. काहीच होत नाही. मी सुद्धा बनवते, मला काहीच भीती वाटत नाही. फ्रेंड्स, तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह व्हिडिओज बघा, अजून मोटिवेशनल व्हिडिओज बघा. तुम्हाला जर तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओ बघितलेस तर तुमच्या आतमध्ये कॉन्फिडन्स आहे ना, तुम्ही कोणाशीच भिणार नाही. फ्रेंड्स, तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार केला ना तर तुमच्यासोबत पॉझिटिव्हच घडेल. आणि फ्रेंड्स, तुम्ही ना मोटिवेशनल व्हिडिओज बघत जा. जर तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओ बघितले तर तुमच्यामध्ये पण मोटिवेशन येईल, कॉन्फिडन्स येईल. अजून तुम्ही जर सकारात्मक विचार केला तर तुमच्यासोबत ना सकारात्मकचं घडेल. तर फ्रेंड्स, मला एवढंच बोलायचं होतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.